नमस्कार मंडळी. आज सकाळी थोडी कणकण जाणवत होती, सो ऑफिसला नाही गेली. वर्क फ्रॉम होमच केलं. पण किती काही झालं तरी घरातलं जेवण, घरातली कामं ही करावीच लागतात, मॅनेज करावंच लागतं. सो आज मला खायचं मन करत होतं कारलं. Blinkitवरून पटकन कारली ऑर्डर केली. त्याला आपण जे भजी बनवतो तशा शेपमध्ये कट करून घेतलं. त्याच्या आतल्या बिया काढून घेतल्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतलं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे सुके स्पाइसेस असतात ते आपल्याला ॲड करायचे. जसं लाल तिखट, हळद आणि गरम मसाला पावडर. मी ह्याच्यात अगोदर मीठ नाही टाकलं आहे, कारण त्याला पाणी सुटतं. वरून ह्याच्यात मी थोडी आमचूर पावडर टाकली आहे, जेणेकरून त्याचा जो कडूपणा असतो तो निघून जाईल. मॅरिनेट होऊन आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे बेसन आणि तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेली कारल्याचे काप होते, त्यामध्ये आत्ता आपल्याला मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे जे आपण पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे आणि मग आपण तेलामध्ये ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही. व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला त्याला छान असं डीप फ्राय नाही, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी रेडी आहेत आपले कारल्याचे काप. नक्की ट्राय करा. आपण ह्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकली त्याच्यामुळे त्याचा कडूपणा पूर्णपणे निघून जातो. ह्याच्यात तुम्ही लिंबूही पिळू शकता ऑप्शनसाठी. व्यवस्थित असे मस्त त्याला खरपूस शिजवून घ्या आणि हे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खूपच छान लागतात खायला. नक्की ट्राय करा. तुमच्या घरात जर कोणी कारलं खात नसेल, ते पण आवडीने हे काप खातील. मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. थँक यू सो मच.